हो गया, एक तेरे जाने से पूरा गाव खाली हो गया. खरोखर तुमच्या भावनांच्या कविता ऐकून एखाद्या विनंती करते आपण समारोप करावा. कारण काय दुष्यंत कुमार म्हणतात की हो गई पीर पर्वत से मगर पिघलनी चाहिए, इस हिमालय से भी गंगा निकलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए. त्यामुळे जमिनीतून फक्त आपल्या कवितेतून मनोरंजन करणं आमचा उद्देश नाही, तर त्यातून काहीतरी देऊन गेलं पाहिजे. आणि संदीप जगताप नावाचा कवी आहे, ते नेहमीच आपल्या कवितेतून काहीतरी देऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यांच्याच कवितेने या मैत्रीचा समारोप व्हावा. ओके ओके ठीक आहे. मग सोन्याहून पिवळं या सुंदर सुरांनी, ज्या सुरांनी हे सभागृहात धनानं सुरलं, त्या सुरांनी जर मैत्रीचा समारोप होत असेल तर आणखी बरं. संध्याला विनंती करतो आपण कविता सादर करावी. त्यानंतर प्रशांत दादांच्या कवितेने आपण समारोप करूया. जी कविता सरांनी ऐकली होती तीच कविता आपल्या समोर ठेवतो. ज्या कवितेनं मला कवी म्हणून उभं केलं. या शरद जोशी म्हणायचे की या देशात दोन देश, एक भारत आहे, दुसरा इंडिया आहे. आम्हाला शिकवायला इंडियातले होते, शिकणारे आम्ही भारतातले होतो. वा. 7वीला जे अनुभवलं ते 11वीला लिहिलं आणि अजून ती कविता आउटडेटेड होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि ती कविता आपल्या समोर. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्टर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचे इन्स्पेक्शन होत आहे. मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं. आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विडा घ्यायचा आणि साऱ्या शिवारवर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला उडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराड धरायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या कपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओट टेकवते. दिवसभर पूर्णात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट कट होतं गुरुजी. पुन्हा हातात वेळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुकाट्यांनी फिरतो. संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत सारी पोर हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतीला रंग द्यायचा आहे. प्रत्येक पोरानं गटागटानं मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशा पाहिजे निर्जीव भिंतीला रंग देत आहे. इथे जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींच्या तरी कुठून टिकते. इथं जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींच्या तरी कुठून टिकतील. माझ्याच माय बापाचं घ्या ना. माझी नक्षत्रवाणी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी टिकर पडली आणि दुसऱ्यांचे बोजे वाता वाता माझा बाप मेरावरच्या बाबळीसारखा मधोमध वाकलाय. तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या माय बापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला. तो विठू कधी पावला नाही, तर या 2 कवडीच्या रंगानं तुमचं साहेब तरी कुठून पावलं गुरुजी. पुन्हा पोरं असतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात सूचना क्रमांक 3, त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी गिरलंय, ते सांधायला धांदूक मिळत नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळाल. गुरुजी म्हणाले तुझे हेच फाटलेले कपडे तू इस्त्री करून घालू नये. मी म्हणालो गुरुजी घरात इस्त्री सुद्धा नाही. तेव्हा मास्तर जाम भडकले, हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाथ घातले आणि मला शाळेबाहेर काढलं. मी तसाच घरी गेलो, माईला उडकलं, तिच्या पोटाला बिलगलो, तिच्या पदराड दडलो आणि गुरुजीने इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. मित्रांनो, आईला फार वाईट वाटलं की 1ली ते 6वी वर्गात पहिला आलेला आपला पोरगा आज घरात इस्त्री नाही म्हणून मार खाऊन आला. आई ज्या वावरात कामाला गेली होती त्या मालकाकडून आईनं पैसे उसने घेतले. दुसऱ्या दिवशी मला इस्त्री घेऊन दिली आणि 17 का 20 रुपये रोजानं त्या काळात इस्त्रीचे पैसे फेडले. हा काळजातला अनुभव आहे. म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं, माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून. त्यावेळेस माझं इन्स्पेक्शन साजरं झालं, पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं. पण हे इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतंय. माईच्या पोटातला एक पिळ उघडतोय, म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली ती इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. म्हणून कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. आणि पहिले दिवस आठवले की गोठ्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाहणवतात.
तुझा वेगळा वेगळा संविधानासाठी झाला पाहिजे. इतकं सगळं जगणं जिवंतपणे मांडणारी कविता आपण फार क्वचित ऐकली असेल. म्हणायचे की मैं जिसे ओढता बिछाता हूँ तो गझल तुम्ही सुनाता हूँ. आणि तेच खरोखर जगणं वागणं जे आहे ते मांडलेल्या संविधानाने मी खरोखर मनापासून आपले आभार मानतो की आपण आला तर इतक्या सुंदर कविता आपण ऐकवलेल्या आहेत. शकील आजमीचा शेर मला जाताना आठवतो आहे कि शाम होने को है घर जाते हैं, शाम होने को है घर जाते हैं, इस बुलंदी से उतर जाते हैं. आता या बुलंदीवर उतरण्याची वेळ आलेली आहे. मी प्रशांत दादांना विनंती करतो की यानंतर आपण या मैफिलीचा